नेपाळ सरकारने शिक्षण क्षेत्रात मोठा आणि ऐतिहासिक निर्णय घेतल्याची माहिती समोर येत आहे. देशभरातील सर्व खाजगी शाळा बंद करून केवळ सरकारी शाळांमधूनच शिक्षण देण्याचा निर्णय जाहीर करण्यात आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या निर्णयामागचा मुख्य उद्देश म्हणजे शिक्षणातील श्रीमंत गरीब दरी पूर्णपणे संपविणे. नवीन नियमानुसार पंतप्रधानांपासून ते सामान्य नागरिकांपर्यंत सर्वांच्या मुलांना आता एकच सरकारी शाळेत शिक्षण घ्यावे लागणार. त्यामुळे शिक्षण व्यवस्थेत समानता निर्माण होईल आणि सरकारी शाळेचा दर्जा उंच होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. दरम्यान बेलाल शाह यांच्या नेतृत्वाखाली हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे. त्याच्या निर्णयामुळे केवळ नेपाळमध्येच नव्हे तर जगभरात चर्चा रंगली आहे. अनेक तज्ञांच्या मते हा निर्णय शिक्षण क्षेत्रात क्रांती घडू शकतो. सरकारी शाळेमध्ये सर्व विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याची अट घातल्याने सरकारवर शिक्षणाची गुणवत्ता सुधारण्याचा दबाव वाढणार आहे. त्यामुळे पायाभूत सुविधा, शिक्षकांची गुणवत्ता, शिक्षणाचा स्तर यामध्ये मोठे बदल अपेक्षित आहे. हा कायदा महाराष्ट्रात लागू केला पाहिजे का? खाजगी शाळा बंद झाल्या पाहिजे का? शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी हे पाऊल गरजेचे आहे का? तुम्हाला काय वाटतं? मला कमेंटमध्ये नक्की कळवा.